मुंबई या शहराला आपण स्वप्नांची नगरी म्हणतो। रोज हजारो लोक डोळ्यामध्ये नवी स्वप्न घेऊन मुंबईत येत असतात। कोणाला इथं स्टार व्हायचं असतं, कोणाला मोठा बिझनेसमन व्हायचं असतं। पण या धावत्या मुंबईचा वेग कायम ठेवण्यासाठी, ती 24 तास जागती ठेवण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते। ती यंत्रणा म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, अर्थातच BMC। मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो फक्त एका महानगरपालिकेचा नाहीये, तर आजचा विषय जो आहे तो एका आर्थिक महासत्तेचा। तुम्हाला माहिती आहे का, BMC ही भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे। BMCचं वार्षिक बजेट हे जवळपास 74-75 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। हा आकडा ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल, पण जर विचार करा, भारतातील गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा ईशान्येकडील जी काही राज्य आहेत त्या संपूर्ण राज्याचं बजेट सुद्धा BMCच्या बजेटपेक्षा कमी आहे। म्हणजे एका बाजूला एक पूर्ण राज्य आणि दुसऱ्या बाजूला फक्त मुंबई शहर। जेव्हा एखाद्या संस्थेकडे एवढा अफाट पैसा असतो तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो, BMC कडे एवढा पैसा नक्की येतो कुठून? यांच्याकडे सोन्याची खाण आहे का? आणि जर BMC इतकी श्रीमंत आहे तर मुंबईमध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाणी का तुंबतं, रस्त्यावर खड्डे का पडतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMCच्या या मनी पॉवरचा संपूर्ण लेखाजोखा मांडणार आहोत। BMCचं अर्थकारण, त्यामागचं राजकारण आणि तुमच्या खिशातून जाणाऱ्या टॅक्सचं गणित आपण समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे तुमच्या हक्काच्या पैशाबद्दलचं आहे। सगळ्यात आधी आपण BMCच्या श्रीमंतीची व्याप्ती किती मोठी आहे ते समजून घेऊया। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी BMCनं जे बजेट मांडलंय ते साधारणतः 74 ते 75 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे। आता तुलना करूयात, गोव्याचं बजेट अंदाजे 27-28 हजार कोटी असतं। अरुणाचल प्रदेशचं बजेट जे आहे ते 30 हजार कोटींच्या आसपास असतं। मिझोरामचं बजेट 14 ते 15 हजार कोटी रुपयांच्या आसपास असतं। म्हणजे गोव्यासारखी 2.5 ते 3 राज्य BMCच्या बजेटमध्ये सामावून जाऊ शकतात, एवढी मोठी ही संस्था आहे। BMC फक्त श्रीमंत आहे का? तर नाही, ती स्वायत्त देखील आहे। अनेक छोट्या शहराच्या नगरपालिकांना पगारासाठी राज्य सरकारकडे हात पसरावे लागतात, पण BMC स्वतःच्या हिमतीवर चालते। उलट अनेकदा राज्य सरकारला BMCच्या मदतीची गरज लागते। इतकी प्रचंड आर्थिक ताकद या एका संस्थेकडे आहे। त्यामुळेच BMCची निवडणूक ही फक्त गल्लीतली निवडणूक नसते, तर ती देशाच्या संसदेच्या निवडणुकी इतकीच प्रतिष्ठेची असते। आता सगळ्यात मुख्य प्रश्न, BMCच्या तिजोरीमध्ये ही लक्ष्मी येते कुठून? मुंबईकरांकडून नक्की किती आणि कसा पैसा वसूल केला जातो? BMCच्या उत्पन्नाचे मुख्य 5 स्रोत आहेत जे या महानगरपालिकेला श्रीमंत बनवतात। पहिला आहे तो म्हणजे मालमत्ता कर। हा BMCच्या उत्पन्नाचा कणा आहे। मुंबई हे जगातील सगळ्यात महागड्या रिअल इस्टेट मार्केटपैकी एक आहे। इथे 1 BHK म्हणजे 1 BHK ची किंमत जी आहे ती कोटींमध्ये असते। जेवढी प्रॉपर्टीची किंमत जास्त तेवढा टॅक्स जास्त। कुलाबा, नरिमन पॉइंट, BKC यासारख्या भागातील कमर्शियल ऑफिसेस आणि निवासी इमारतींकडून BMCला दर वर्षाला 6000 कोटी रुपयांचा महसूल मिळतो। जरी 500 स्क्वेअर फुटाखालील घरांना कर माफी असली तरी मोठ्या मालमत्तांमधनं BMC आपली झोळी भरत असते। दुसरा जो आहे उत्पन्नाचा असतो तो म्हणजे डेव्हलपमेंट प्रीमियम आणि बिल्डिंग फी। मुंबईमध्ये जागा उरलेली नाही, त्यामुळे शहर आता आकाशाकडे वाढते। जेव्हा एखादा बिल्डर नवीन टॉवर उभा करतो तेव्हा त्याला BMC कडनं परवानगी घ्यावी लागते। यासाठी FSI प्रीमियम, डेव्हलपमेंट चार्जेस, जिना टॅक्स, बाल्कनी टॅक्स अशा हजारो परवानग्या त्याला घ्यायला लागतात। 2024-25 मध्ये BMCला फक्त या प्रीमियम्स मधून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेलं होतं। रिअल इस्टेट मधील तेजीचा फायदा थेट BMCला होतो तो असा। तिसरं आहे ते म्हणजे पाणीपट्टी आणि सांडपाणी कर। मुंबईला रोज हजारो लाखो लिटर पाणी पुरवलं जातं। हे पाणी धरणामधून तुमच्या नळापर्यंत आणण्यासाठी, ते शुद्ध करण्यासाठी काय होतं तर BMC पैसे आकारते। यातूनही वर्षाला हजारो कोटी रुपये BMC कडे जमा होतात। चौथा आहे ते नुकसान भरपाई। पूर्वी मुंबईमध्ये ऑक्ट्राय किंवा जकात नाका असायचा। बाहेरून येणाऱ्या प्रत्येक ट्रक मागे BMCला कॅश मिळायची। तो BMCचा सोन्याचा रस्ता होता। GST आल्यानंतर जकात बंद झाली, मात्र त्या बदल्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार BMCला दरवर्षी 14,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई म्हणून देतात। हा फिक्स इन्कमचा त्यांचा एक स्रोत आहे। पाचवं सिक्रेट वेपन आहे ते म्हणजे फिक्स डिपॉझिट्स। हा BMCच्या श्रीमंतीचा खरा आधार आहे। BMC कडे स्वतःचे जवळपास 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे FD मध्ये आहेत, जे त्यांनी विविध सरकारी बँकांमध्ये ठेवलेले आहेत। या FDंवर जर मिळणारं व्याज तुम्ही पाहिलं तर ते इतकं प्रचंड असतं की त्यामध्ये एखाद्या छोट्या शहराचा कारभार देखील चालू शकतो। BMCच्या या FDला मुंबईचा इमर्जन्सी फंड मानलं जातं।
आता तुम्ही म्हणाल एवढा पैसा बीएमसीकडे येतोय तर खरं, मात्र तो पैसा जातोय कुठे? बीएमसीच्या खर्चाचे दोन भाग असतात. पहिला असतो तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, यामध्ये पगार, मेंटेनन्स, लाईट बिल या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. दुसरा असतो तो कॅपिटल एक्सपेंडिचर, यामध्ये नवीन रस्ते, पूल, मोठे प्रोजेक्ट्स यांचा समावेश होतो. यापैकी काही प्रोजेक्ट जे असतात ते आपण बघूयात पुढील प्रमाणे कसे असतील ते. तर पहिला आहे तो कोस्टल रोड प्रोजेक्ट. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला लागून होणाऱ्या या प्रोजेक्टवर बीएमसी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. हा बीएमसीचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट, ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांडपाणी प्रकल्प. मुंबईचं सांडपाणी समुद्रात सोडण्यापूर्वी ते शुद्ध करण्यासाठी 7 मोठे प्लांट्स उभारले जात आहेत, ज्याचं बजेट 20,000 कोटींच्या घरामध्ये आहे. आरोग्य आणि शिक्षण हा एक भाग आहे. केईएम, सायन, नायर ही आशियातली मोठी हॉस्पिटल्स बीएमसी चालवते. तिथे येणाऱ्या लाखो रुग्णांवर होणारा खर्च बीएमसी करते. रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यावर खर्च होतो. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी बीएमसीने सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 6,000 कोटींपेक्षा जास्त किमतीचं टेंडर निघालेलं आहे. ते काम ऑलरेडी चालू आहे. मात्र दुर्दैवानं यातील बराचसा पैसा हा कागदावर राहतो किंवा कंत्राटदारांच्या खिशात जातो, असा आरोप नेहमीच होताना दिसतो, सातत्यानं होतं. पावसाळ्यामध्ये तुंबणारं पाणी आणि दरवर्षी पडणारे खड्डे हे बीएमसीच्या नियोजन शून्यतेचं उदाहरण मानलं जातं. आता तुम्हाला समजलं असेल की बीएमसी का महत्त्वाची आहे. दिल्लीमध्ये कोणाची सत्ता असू दे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणीही असू दे, पण ज्याचा बीएमसीवर ताबा तोच खरा मुंबईचा राजा. बीएमसीच्या स्थायी समितीचा जो अध्यक्ष असतो त्याला मिनी अर्थमंत्री मानलं जातं, कारण त्या समितीच्या अध्यक्षाच्या सहीशिवाय 1 रुपयाही खर्च होत नाही. त्यामुळे या समितीचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अक्षरशः हाणामारी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 25 वर्षांपासून बीएमसीवर मातोश्रीची म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेची एक हाती सत्ता होती. बीएमसी ही शिवसेनेची लाईफलाईन मानली जायची. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर मुंबईचं गणित पूर्णपणे बदललेलं आहे. आकडेवारी पाहता भाजप 227 पैकी 89 जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 65 जागा आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे 29 जागा आहेत. काँग्रेसकडे 24 जागा आहेत. या आकड्यांवरून स्पष्ट होतंय की मुंबईकरांनी यावेळी परिवर्तनाचा कौल दिलेला आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या युतीमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आता सत्तांतर झालेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे आता मुंबईचे निर्णय, मुंबईमधली कंत्राटं आणि विकासाची दिशा नवीन सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये असणार आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही जर पाहिलं तर बीएमसीची मुदतच संपली होती. त्यामुळे तिथं नगरसेवक नव्हते. मग कोण असणार तर प्रशासक होते. प्रशासकीय राजवट होती. म्हणजे बीएमसीचे आयुक्त हेच महानगरपालिकेचे सर्वेसर्वा होते. आयुक्त हे IAS अधिकारी असतात जे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात. जेव्हा नगरसेवक नसतात तेव्हा 74,000 कोटींच्या बजेटवर सही करण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीकडे असतो, तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त. त्यामुळे बीएमसीचा कारभार हा अप्रत्यक्षपणे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली चालत असतो. या प्रशासकीय राजवटीमध्ये घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेले हजारो कोटींचे प्रस्ताव हा देखील एक वेगळा चर्चेचा विषय आहे. शेवटी या सगळ्या चर्चेचा सारांश काय होतो तर बीएमसी श्रीमंत आहे यामध्ये शंका आहे का? नाही. पैसा अफाट आहे, इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, पण हा प्रश्न आहे की हा पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय का? आपण टॅक्स भरतोय, जीएसटी देतोय, पाणीपट्टी देतोय, त्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळतं? 24 तास पाणी मिळतंय का? ट्रॅफिक मुक्त रस्ते मिळतायत का? स्वच्छ हवा मिळते का? याचं उत्तर अजूनही नाही असंच आहे. 74,000 कोटींचं बजेट असणं ही अभिमानाची गोष्ट जरूर आहे. मात्र या बजेटमधनं सामान्य मुंबईकराचं आयुष्य किती सुखकर झालं आहे हे मोजणं जास्त महत्त्वाचं आहे. नवीन सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा आहेतच, पण एक जागरूक नागरिक म्हणून बीएमसीच्या कारभारावर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं? बीएमसीच्या पैशाचा योग्य वापर होतोय का? आणि नवीन सत्तेकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? मुंबईच्या कोणत्या समस्या बीएमसीनं आधी सोडवल्या पाहिजेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मुंबईकर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच सखोल आर्थिक विश्लेषणासाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.